कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान आता समोर आलंय। कृषी खातं म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी असं कोकाटे म्हणालेत। हे खरं तर मोठं वाक्य म्हणावं लागेल। कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। कालच शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। पंचनामा देण्याबाबतचं ते वक्तव्य होतं आणि आज लगेचच त्यांनी पुढचं वादग्रस्त वक्तव्य केलंय। कृषी खातं म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी असं ते म्हणालेत। कृषी मंत्री नेमकं काय म्हणालेत पाहूयात। मग करणार काय डॉक्टर? म्हणजे हे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडायला नको, डॉक्टर इंजिनियर आपल्याला भेटायला जायला नको। तशा प्रकारचं आरोग्य कसं टिकवता येईल, तशा प्रकारची तब्येत कशी राहील? मी अनेक वेळा लोकांना सांगतो की तुम्हाला आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकीरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही। जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण, कुठे जातो। त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे। परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हायव्हल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का, तेवढे पैशावर तिचं भागतंय का याचा विचार शक्यतो होत नाही। आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे। परंतु शेती काही लोकांना परवडते, काही लोकांना परवडत नाही। मलाही आता 2-3 आमदार भेटले, त्यापैकी एका आमदाराने सांगितलं की मी 150 एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकली। मला का तोडून टाकली? द्राक्ष बागेत आमच्याकडे तर एक्सपोर्ट निर्माण करणारे कोट्यावधी रुपये मिळवणारे पण लोक आहेत। याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियम घालून दिले या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव आपल्यासोबत जोडले गेलेत। कृषी मंत्री वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करतायत। गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री पदावर आल्यानंतर ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत। 2 दिवसापूर्वीच ढेकळांचे काय पंचनामे करायचे असं एक त्यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर पूर्ण टीका सुरू झालेली होती। त्यात काल छत्रपती संभाजीनगर शहरातील एका कार्यक्रमाला माणिकराव कोकाटे उपस्थित होते। त्यावेळी विद्यार्थ्यांचा पुरस्कार सोहळा होता आणि अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या विद्यार्थ्यांसमोर सगळ्यांच्या समोर बोलताना असं म्हणाले की कृषी मंत्रीपद ही ओसाड गावची पाटीलकी आहे आणि पुन्हा या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीका सुरू झालेली आहे। कारण हा महाराष्ट्र शेतीवर, शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि त्यांचं हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीचा अवमान असल्याची आता प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे। कारण कृषी मंत्री जर असं बोलत असतील तर काय, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। कृषी मंत्री असं सातत्यानं बोलत असल्यामुळं या महाराष्ट्रामधले शेतकरी कुणाकडे बोट दाखवायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या आधारावर त्यांनी आपल्या मागण्या करायच्या या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागल्या। नक्कीच कृषी मंत्र्यांच्या या वारंवार केलेल्या विधानामुळे ते या खात्याबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल किती संवेदनशील असतील असा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।